चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे। गडमौशी गावात पहाटेच्या सुमारास भर वस्तीत शिरलेल्या मादी बिबट्याने गोठ्यातील शेळी ठार केल्याची घटना घडली आहे। गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या पिलांसह परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। सिंदेवाही तालुक्यातील परिसरात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून 12 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका मादी बिबट्याने गडमौशी गावाच्या मध्यभागी शिरून धुमाकूळ घातला। विजय जुमनाके यांच्या गोठ्यातील शेळीला बिबट्याने ठार केले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे। प्राप्त माहितीनुसार मादी बिबट्या गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या 3 पिलांसह गावाच्या लगत वास्तव्य करू नये। वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे बिबट्याने आता थेट गावाच्या मध्यभागी असलेल्या वस्तीत प्रवेश केल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सिंदेवाही वनाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नरभक्षक प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या या बिबट्याचा तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी गडमौशीचे माजी सरपंच सचिन नाडमवार व संतप्त गावकऱ्यांनी केली आहे। वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात येते।